सो या लेक्चर मध्ये आपण टेलर्स एक्सपान्शन सिरीजच्या टाइप 2 चे काही अजून प्रॉब्लेम्स पाहणार आहे. सो बाय टेलर्स थेरम एक्सपांड एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स. सो फंक्शन दिलेलं आहे आपल्याला इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस टू आणि कुठे थांबायचं ते सुद्धा दिलेलं आहे अप टू फोर्थ टर्म असं म्हटलेलं आहे. अप टू फोर्थ टर्म. सो स्टेप नंबर 1 हा फॉर्म्युला मी यूज करतो टाइप 2 चा जो लिहून ठेवलेला आहे. आपण पहिली स्टेप काय करतो एक्स मायनस ए ला ब्रॅकेटशी इक्वेट करतो. सो एक्स एक्स कॅन्सल झाला मायनस मायनस कॅन्सल झाला. ए ची व्हॅल्यू किती आली 2 आणि एफ ऑफ एक्स त्यांनी दिलेला आहे क्वेश्चन मध्ये ई रेज टू एक्स. सो आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं आता एफ ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए, एफ डबल डॅश ऑफ ए, एफ ट्रिपल डॅश ऑफ ए अँड एफ फोर्थ डॅश ऑफ ए, कारण आपल्याला फोर्थ टर्म पर्यंत कॅल्क्युलेट करायचं. सो स्टेप नंबर 1 एफ ऑफ एक्स आहे. मग एफ ऑफ ए काय येणार जिथे जिथे एक्स तिथे तिथे ए ई रेज टू 2. सो एफ ऑफ एक्स आहे तर एफ ऑफ ए काढला आपण. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. ई रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेज टू एक्स. मग एफ डॅश ऑफ ए काय येणार ई रेज टू 2. याचा परत डेरिव्हेटिव्ह काढला तर मला मिळेल एफ डबल डॅश ऑफ एक्स. बट परत ई रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स. मग डबल डॅश ऑफ ए काय येणार ई रेज टू 2. सेम ट्रिपल डॅश ऑफ एक्स ई रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स. एफ ट्रिपल डॅश ऑफ ए ई रेज टू 2 आणि लास्ट एफ फोर्थ डॅश ऑफ एक्स. मला फोर्थ टर्म पर्यंत कॅल्क्युलेट करायचंय. परत ई रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स. सो फोर्थ ऑफ ए इज इक्वल टू ई रेज टू 2. सो मला सगळा डेटा मिळालेला आहे. मी आता हा फॉर्म्युला मध्ये पुट करतोय. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए ई रेज टू 2 एक्स मायनस ए एफ डॅश ऑफ ए ज्याची व्हॅल्यू ई रेज टू 2 प्लस एक्स मायनस ए चा स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ ए एक्स मायनस 2 चा क्यूब बाय 3 फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश ऑफ ए आणि एक्स मायनस 2 रेज टू 4 चा फोर्थ फॅक्टोरियल एफ फोर्थ डॅश ऑफ ए मिळालं. सो व्हॉट इज द फायनल आन्सर बघा ई रेज टू 2 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 सगळीकडे आहे. मी कॉमन काढतो. सो ई रेज टू 2 झाला माझा कॉमन. ई रेज टू 2 गेल्यावर इथे काय उरेल तर इथे 1 उरेल. जेव्हा एखादा व्यक्ती तिथून जातो त्याच्या जागेवर 1 उरतो लक्षात ठेवा. प्लस एक्स मायनस 2 इथे एक्स मायनस 2 उरला. ई रेज टू 2 गेल्यावर कोण उरेल एक्स मायनस 2 चा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल असतो 2. एक्स मायनस 2 चा क्यूब 3 फॅक्टोरियल असतो 6 आणि एक्स मायनस 2 रेज टू 4 फोर्थ फॅक्टोरियल असतो 24. सो दिस इज एक्सपांड एफ ऑफ एक्स in terms of x minus 2 in powers of x minus 2 up to 4th term. सो या क्वेश्चन मध्ये फरक एवढाच आहे की जो फंक्शन आहे हा अल्जेब्रिक फंक्शन नाहीये हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. बट जर स्टेप्स बघाल तर तुम्हाला तेच डेरिव्हेटिव्ह काढायचे जिथे जिथे एक्स तिथे तिथे ए पुट करायचं आहे. फॉर्म्युला मध्ये सबस्टिट्यूट करून आन्सर काढायचं आहे. सो अजून एक व्हरायटी याच्यात चेक करूया आपण एफ ऑफ एक्सच्या काय व्हरायटी येते तर एक्सपांड आहे लॉग कॉस एक्स हा फंक्शन आहे. आता मगाशी जो एफ ऑफ एक्स होता तो एक्सपोनेन्शियल होता. याच्यामध्ये लॉग पण आहे आणि ट्रिग्नोमेट्री पण आहे. सो फंक्शन्स कुठले कुठले असू शकतात अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक, लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल या सगळ्यांचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढता आले पाहिजेत. हाच एक मुद्दा आहे टेलर सिरीज मध्ये. ओके सो पॉवर ऑफ काय दिले त्यांनी एक्स मायनस पाय बाय 3 आणि अप टू टर्म काय दिलेली आहे एक्स मायनस पाय बाय 3 चा स्क्वेअर. स्क्वेअरची टर्म म्हणजे इथपर्यंत येणार आहे एक्स मायनस ए चा स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ ए. म्हणजे आपल्याला एफ ऑफ एक्स चे दोनदाच डेरिव्हेटिव्ह करायचे. याच्या पुढच्या टर्म त्यांनी दिलंच नाही मेन्शन केलंय त्यांनी कुठपर्यंत करायचंय
एक्स मायनस पाय बाय 3 च्या स्क्वेअर पर्यंत. सो देअरफॉर स्टार्ट करतोय पहिले एक्स मायनस ए ला कम्पेअर करतो एक्स मायनस पाय बाय 3 नी. तर एक्स गेला मायनस गेला ए आला पाय बाय 3. एफ ऑफ एक्स क्वेश्चन मध्ये दिलेला आहे लॉग ऑफ कॉस एक्स. एफ ऑफ एक्स काय दिलेला आहे लॉग ऑफ कॉस एक्स. मग एफ ऑफ ए काय असेल जिथे जिथे एक्स तिथे तिथे ए पुट करायचा आहे लॉग ऑफ कॉस पाय बाय 3. आता बघा कॅल्क्युलेटर मध्ये ट्रिग्नोमेट्री यूज करायची एक पद्धत असते. जेव्हा जेव्हा तुम्ही 60, 90, 45 हे अँगल्स कॅल्सी मध्ये पुट करता तेव्हा तुमचा कॅल्सी डिग्री मोड मध्ये पाहिजे. कुठल्या मोड मध्ये पाहिजे डिग्री मोड. आणि जेव्हा तुम्ही कॅल्सी मध्ये पाय बाय 2, पाय बाय 3, पाय बाय 4 पुट करता तेव्हा तुमचा कॅल्सी पाहिजे रेडियन मोड. सो तुमचा कॅल्सी पहिले रेडियन मोड मध्ये करा. शिफ्ट मोड 4 किंवा दुसरे कुठले नवीन कॅल्क्युलेटर असतील तर तुम्हाला पहिले तुमचा कॅल्क्युलेटर मोड मध्ये जाऊन रेडियन मध्ये शिफ्ट करायचा आहे आणि मग हे कॅल्सी पुट करायचं. सो जर तुम्ही लॉगला हात लावला नाही लॉग तसाच ठेवलाय कॉस पाय बाय 3 हे जर कॅल्सी मध्ये टाकाल तर पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री असतं आणि कॉस 60 असतो 1 बाय 2. कॉस 60 असतो 1 बाय 2. सो हे आन्सर आलेलं आहे आपलं लॉग ऑफ 0.5 किंवा लॉग ऑफ 1 बाय 2. हे तुम्ही ऍज इट इज सोडू शकता. हे झालं आपलं पहिलं आन्सर. हे काय झालं आपलं एफ ऑफ ए चा आन्सर. आता एफ डॅश ऑफ एक्स काढूया. ओके लॉग कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 बाय एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 बाय एक्स. बट हा एक्स नाहीये सो चेन रूल नुसार ह्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल जो असेल मायनस साइन एक्स. सो जर मी इक्वेट केलं व्यवस्थित लिहिलं तर उत्तर येईल मायनस साइन अपॉन कॉस इज टॅन एक्स. सो हे आन्सर आलेलं आपलं एफ डॅश ऑफ एक्स. मग एफ डॅश ऑफ ए काय असेल जिथे जिथे एक्स तिथे तिथे ए ची व्हॅल्यू आहे पाय बाय 3. सो कॅल्सी मध्ये रेडियन मोड करा आणि मग हे पुट करा तुम्हाला आन्सर मिळेल मायनस रूट. आन्सर काय मिळाले आपल्याला मायनस रूट 3. सो हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह पर्यंत सॉल्व्ह करायचंय. सो आता मायनस टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. एफ डबल डॅश ऑफ एक्स मायनस तसाच आणि टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स. बरोबर. सो एफ डबल डॅश ऑफ ए येणार मायनस सेक स्क्वेअर पाय बाय 3. एक्स जवळ काय पुट केलं मी ए पुट केलाय पाय बाय 3. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं. सो बघा सेक कॅल्क्युलेट करता येत नाही आपल्याला कॉस कॅल्क्युलेट करायचं. सो तुम्ही कॅल्सी मध्ये पुट करायचंय मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर पाय बाय 3. कॅल्सी मध्ये काय पुट करायचंय मायनस 1. मायनसला हात लावला नाही सेक स्क्वेअरच्या ऐवजी मी काय लिहिलं कॉस स्क्वेअर. पण कॉस स्क्वेअर कुठे लिहायचा असतो खाली. सो कॅल्सी मध्ये कॉस स्क्वेअर कसा पुट करायचा असतो तर सिम्पली सबस्टिट्यूट करा मायनस 1 अपॉन कॉस पाय बाय 3 चा स्क्वेअर. हे जे मी पुट केलंय हे कॅल्क्युलेटर मध्ये पुट करा तर तुम्हाला बरोबर कुठलं उलट आन्सर मिळेल मायनस सेक स्क्वेअर पाय बाय 3 चा आन्सर मिळेल. दॅट विल बी इक्वल टू मायनस 4. दॅट विल बी इक्वल टू मायनस 4. सो अकॉर्डिंग टू माय रिक्वायर्ड फॉर्म्युला मी हे सगळं फाइंड केलेलं आहे ह्या टर्म पर्यंत जाण्यासाठी. सो आपण आता आन्सर काढूया एफ ऑफ एक्स इज इक्वल टू. सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे एफ ऑफ ए. एफ ऑफ ए आहे आपला लॉग 1 बाय 2 प्लस एक्स मायनस ए काय आहे पाय बाय 3. सो एक्स मायनस पाय बाय 3 एफ डॅश ऑफ ए. एफ डॅश ऑफ ए आलेला आहे मायनस रूट 3. सो सॉरी एक्स मायनस पाय बाय 3 इंटू मायनस रूट 3 प्लस एक्स मायनस ए चा स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल इंटू एफ डबल डॅश ऑफ ए. सो ह्या टर्म पर्यंत क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं होतं मी इथपर्यंत घेतलेलं आहे.
जेवढं मेन्शन करतात अप टू सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, तेवढं तुम्हाला फाइंड करावं लागणार आहे. सो फायनल आन्सर काय येईल याचं? लॉग 1/2 लॉग 1/2 राहू द्या. हा मायनस बाहेर आला. √3 x मायनस पाय बाय 3. हा 2 फॅक्टोरियल असतो 2. 2 2 जा 4. सो हा -2 तसाच उरला. x मायनस पाय बाय 3 चा स्क्वेअर. So this was the expansion of log cos x up to the term x minus pi by 3 चा square. So majorly concept राहणार आहे सेम टाइप 2 च्या कुठल्याही क्वेश्चन मध्ये. तुम्हाला स्टेप्स आयडेंटिफाय करताना लक्षात ठेवायचे, आधी ए ओळखा, फंक्शन ओळखा, डेरिव्हेटिव्ह काढत राहा जोपर्यंत रिक्वायर्ड आहे किंवा जोपर्यंत 0 होत नाही. ए च्या व्हॅल्यूज पुट करा, सगळे आलेले आन्सर्स तुमच्या फॉर्म्युल्यात पुट करा, थोडंसं सॉल्व करा, तुमचा आन्सर इथे संपणार आहे. सो दिस इज हाऊ टू सॉल्व सिंपल टेलर सिरीज एक्सपान्शन. थँक्यू.